मी पूर्ण आमच्या विभागात असे डिझाईन केला पाहिला नव्हता. हा पहिलाच असं बाप्पा बघतोय जो बाप्पाचं जसं ओरिजिनल लागेल असं ना 3 पेंडंट डोळा तसं इथं आपला लालबागच्या राजाचे ना डोळे छोटे असतात, पण ह्या बाप्पाचे ना छोट्या डोळ्यामध्ये सुद्धा पूर्ण आपल्याला डिटेलिंग पाहायला मिळते. बाप्पाचा जो शेला आहे ना बघा पूर्णपणे हवेमध्ये आपल्याला पाहायची फुलं लावलेत नव्हती बाप्पाच्या फेट्याला, त्याच्यावरती ना जसे छोटे छोटे जसे मोत्यांसारखे दाग दिसतात बघा. ओरिजिनल असं कृष्णासारखं नाम आहे बाप्पाचं आणि बाप्पाच्या डोळ्यात त्याची शाईन बघताय ना बघा. वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण आलो आहे हंबापूरमधल्या एक सुप्रसिद्ध वर्कशॉपमध्ये. त्याचं नाम आहे SN आर्ट्स. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे त्यांचा बॅनरसुद्धा आहे. आणि इथं कुठे लोकेटेड आहे तुम्हाला सांगतो मी. हे बघा, हंबापूर फाट्यावरून आलोत ना काही 2 ते 3 मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला असा लेफ्ट साईडला हा बॅनर त्यांचा पाहायला मिळते. आणि हा असा त्यांचा एंट्रन्स आहे समोरचा वर्कशॉपचा. वर्कशॉपमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत बाप्पाच्या मूर्त्या. ॲक्च्युली एवढ्या मूर्त्या सुंदर सुंदर आहेत ना, तुम्हाला समजत नाही मी दाखवू कुठली पहिली. हे बघा, सुरुवात करतो इथून. माझा लाडका बाप्पा दगडूशेठ, 4 फुटाचा दगडूशेठ बाप्पा आहे. त्याचा लुक बघा पहिला, एवढा मोठा बाप्पा आहे आणि खूपच सुंदर त्याचं डिटेलिंगमधले केलं आहे काम बाप्पाचं. तुम्ही बघू शकता बाप्पाचा जो मुकुट बघताय ना. फर्स्ट आपण बाप्पाचा मुकुट बघूया. किती सुंदर असं प्रमाणे वर्क केलं आहे बाप्पाचा मुकुट. पूर्ण वरती मेटल ज्वेलरी यूज केलेली पाहायला मिळते. आणि इकडं असं लटकन बघताय ना बाप्पाचा, हा बघा किती सुंदर आणि असं मोठा लटकन लावलं आहे. समोरला ब्रॉच बघू शकता मेटल ज्वेलरीचा, एकदम प्युअर सोना असं वाटतंय. खूप सुंदर दिसते गणपती बाप्पा. आणि बाप्पाच्या डोळ्यांची तुम्ही आखणी बघा, जी बाप्पांच्या डोळ्यामध्ये जी चमक पाहता नाही बघा, अतिशय जिवंत आणि ओरिजिनल जसे बाप्पाचे डोळे वाटतात, जसे की लेन्स वगैरे लावले तसे. आणि बाप्पाचं जो नाम बघते ना, जशा ओरिजिनल दगडूशेठ बाप्पाचं जसं नाम असतं ना तसंच नाम आपल्याला पाहायला मिळतं इथे. आणि बाप्पाच्या गळ्यातली जी ज्वेलरी आहे ना, जसं बाप्पाचं जसं ओरिजिनल लागेल असं ना 3 पेंडंट डोळा, तसंच इथं आपल्याला पाहायला मिळते बघा. आणि खाली बाप्पाचा जो धोतर आहे तो एकदम असा ट्रेडिशनल पद्धतीने, म्हणजे पारंपरिक पद्धतीचा, जसा अगोदर जसा काळात जसं वापरायचा तसं कापड हा आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हरऑल असा लुक असणार आहे बाप्पाचा. 4 फुटाचा दगडूशेठ बाप्पा असणार आहे, जो की खूपच सुंदर दिसतोय. मला तर प्रचंड आवडला आहे बाप्पा. आणि पुढे आहे हा 4 फुटाचा महाराजा. आणि मंडळी, ह्या बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना बघा, एकदम फेअर आणि एकदम असा गोरा गणपती बाप्पा दिसतो. हा खूपच गोड असा दिसतोय. बाप्पाची लिखाई बघते ना, खूप असं शार्प बघायला भेटतं आपलं नाव. हा बघा, बाप्पाचं जो नाम आहे ना ते एकदम असं शार्प वाटतोय. आणि बाप्पाच्या मुकुटाला गोल्ड मेटॅलिक कलर यूज केलेला आहे. आणि पूर्ण वर्कवाला बाप्पा असणार आहे हा. आणि या साईडला आपण शस्त्र पाहतोय, शस्त्रसुद्धा वर्क केलेलं पाहायला मिळते आपल्याला. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना तो बघा कसा शाईन मारते, 2 कलरमध्ये वाटतोय. हा एक थोडासा असा हिरवा आणि ब्लू मिक्स वाटतंय कलर. आणि त्याच्यावरती ना गोल्डन कलरची शाईन आणि डार्क ग्रीन कलरची आपल्याला लेस पाहायला मिळते, ज्याच्यावर वर्क केलेलं आहे. आणि बाप्पाच्या अंगावरचा जो शेळा पाहते ना तो बघा मोरपिसी कलरमध्ये शेला आहे. आणि ते पूर्ण असा भरजडीत शेळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच सुंदर असणार आहे हा 4 फुटाचा महाराजा. आणि इकडं पाहतोय आपण डबल लोडवाला फर्निचरवाला बाप्पा. हा बघा असा लुक असणार आहे बाप्पाचा. फर्स्ट आपण तो मला जी गोष्ट आवडली ना बाप्पाचा, हा बघा जो बाप्पाचा धोतर आहे ना तो खूपच सुंदर प्रकारे बाप्पाला नेसवलेला आहे धोतर बाप्पाचा. मी असा धोतर तरी अजून पाहिला नव्हता. हे थोडा युनिक वाटते. जो असा नॉर्मली लावला आहे पण तो थोडा युनिक हे देत आहे. इकडला तुम्ही घड्यासुद्धा पाहू शकता, एकदम प्रॉपर अशा घड्या पाडलेल्या आहेत धोत्राला. खूप सुंदर दिसते बाप्पा. हा असा लुक असणार आहे. आणि इथे ना प्रत्येक गणपतीची जी लिखाई आहे ना ती वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते. खूपच सुंदर. बाप्पाच्या मुकुटाला पूर्ण मेटल ज्वेलरी, एकदम हेवी असा लुक देते बाप्पा. बाप्पाच्या कानामध्ये आपण बाळीसुद्धा पाहतोय. असा असणार आहे. हा सुद्धा 4 फुटाचा बाप्पा आहे, डबल लोडवाला. असा लुक असणार आहे बाप्पाचा. ओ माय गुडनेस मंडळी, हा आपण पाहतोय बाप्पा क्रॉस कैचीवाला गणपती बाप्पा आहे हा, जो की 2.5 फुटाचा बाप्पा असणार आहे. हा
खूपच सुंदर दिसतंय बाप्पा. इतक्या छोट्या बाप्पामध्ये खूप डिटेलिंगमध्ये ते काम पाहायला आपल्याला मिळतं आहे. बाप्पाचा जो शेला आहे ना बघा पूर्णपणे हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि तो शेला पण एकदम असं युनिक पद्धतीचा आहे. त्याला लेससुद्धा लावले आहे, गोल्डन कलरची लेस आहे त्याला. आणि जो बाप्पाचा धोतर पाहताना डबल तुऱ्यावाला धोतर आहे बाप्पाचा बघा. या साईडला एक तुरा टाकलेला आहे आणि या साईडला एक तुरा टाकला आहे, मध्ये लेससुद्धा लावलेलं आहे बाप्पाच्या धोतराला. आणि बाप्पाचा जो दागिन्यांचा वर्क पाहते ना बघा खूपच असं लाऊड आहे, पूर्ण दागिन्याने मढलेला बाप्पा दिसतोय आपल्याला. आणि कानामध्ये बाप्पाच्या आपल्याला बाळीसुद्धा पाहायला मिळते. आणि मुकुटाचं वर बघते ना खूपच सुंदर. आणि हा बाप्पा आहे ना एकदम असं शांत वाटतोय, खूपच सुंदर असं, जसं की डोळ्यामध्ये बाप्पाच्या ना थोडीशी चमक पाहायला मिळते बघा आपल्याला. एकदम जिवंत असे डोळे वाटतात बाप्पाचे. खूपच सुंदर लिखायचं काम आहे. आणि या साईडला पाहतो आपण 2 फुटाचा शिवरेकर. हा बाप्पा आहे ना यंदा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि मी ज्या ज्या वर्कशॉपला भेट देतो ना तिथे ना नवीन नवीन स्वरूपात बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथं जो आहे ना बाप्पा खूपच गोड गणपती दिसते हा शिवरेकर, जो की 2 फुटामध्ये असणार आहे. बघू शकता बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला पानांचे पेंडंट पाहायला मिळतात. वरतीसुद्धा पानांचे पेंडंट लावले आहेत मुकुटाला. आणि बाप्पाची जी लिख आहे ना ती थोडी मोठी दाखवली आहे, ज्याने ना तो जो बाप्पाचा जो कपाल आहे ना तो पूर्ण असा भरलेला वाटतो. आणि ज्या सोंडीवरती बाप्पाचं एकदम असं नाजूक काम पाहायला मिळते. डार्क मँगो कलरमध्ये बाप्पाचं धोतर आहे आणि डार्क पिंक कलरमध्ये बाप्पाचा शेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि बाप्पाच्या कमरपट्ट्याला ना बघा मोत्यांची अशी लेससुद्धा लावलेली आहे. ओव्हरऑल असा लुक असणार आहे बाप्पाचा. हा की 2 फुटाचा शिवरेकर बाप्पा आहे. आणि इकडे पाहतोय आपण 2 फुटाचा दगडूशेठ बाप्पा. खूपच सुंदर आहे. आणि बाप्पा हा एवढा गोड दिसतोय ना, खूपच असं वाटतं हा बघून प्रेमात पडावा असा हा बाप्पा आहे. कारण की हे बाप्पाचं पहिली गोष्ट बॉडी कलर बघा किती गोरा असा बाप्पा वाटतोय. आणि जे ज्वेलरीचं वर्क केलेलं आहे ना बघा बाप्पाच्या गळ्यामध्ये आपल्याला 3 हार पाहायला मिळतात. आणि ते ना एवढ्या सुंदर प्रकारे सजवले आहेत ना त्यांनी. प्रत्येक जशी बाप्पाची जशी डिझाईन असते त्याच्यावरती पेंडंट टाकलेले आहेत. असे दागिन्याने पूर्ण मडलेलं वाटते. बाप्पाच्या ज्या बांगड्या बघतात त्यांचा वर्कसुद्धा आपण पाहू शकतो. खूपच असं लाऊड वर्क आहे. आणि बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला कमलपुष्प पाहायला मिळतात. बाप्पाच्या बोटांमध्ये आपल्याला अंगठ्यासुद्धा पाहायला मिळतात, जशा ओरिजिनल बाप्पामध्ये असत तशा. आणि कानांचा जो वर्क बघाल ना पूर्ण त्यांनी अशी बॉल चेन यूज केलेलं आहे कानांमध्ये. असा लुक असणार आहे बाप्पाचा ओव्हरऑल. हा 2 फुटाचा आहे दगडूशेठ. आणि गोल्डन कलरमध्ये बाप्पाचं धोतर पाहायला मिळतं. आणि त्याला ना डार्क ब्ल्यू कलरमध्ये बाप्पाला लेस लावलेले आहे. आणि बाप्पाचे पैंजण जे आहेत ना ते बघा एक प्रकारचे असे कड्याप्रमाणे त्याला डिझाईन केलं आहे, जे की खूपच असं मोठा दिसतोय. खूप सुंदर लुक येते बाप्पाचा. असा लुक असणार आहे. हा 2 फुटाचा दगडूशेठ बाप्पा आहे. आणि हा आपण पाहतोय डबल सिंहवाला गणपती बाप्पा. एकदम असं राजासारखा बाप्पा बसलेला आहे. 2 सिंहांच्या वरती बाप्पाने 2 हात ठेवले आहेत. ही मॉडेल मी डबल सिंहवाली पहिल्यांदा पाहतोय. मी खूप वेळा पाहिलं डबल सिंहवाला बाप्पा, पण हा जो ही जी मॉडेल आहे नाही बघा दोन्ही जे हात आहेत ना बाप्पाच्या ते 2 सिंहांच्या डोक्यावरती ठेवले आहेत बाप्पाने. आणि जसं बाप्पाचा जो फर्निचर पेंट केला आहे ना त्याच कलरमध्ये बाप्पाचं धोतरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. ओरिजिनल कपडावाला यूज केला आहे त्यांनी धोतरासाठी. आणि जो की ना त्याच कलरमध्ये जो खूप कलर कॉम्बिनेशन मॅच झाला आहे. आणि त्याला सिल्वर कलरची लेस लावलेली आहे. आणि बाप्पाचा बॉडी कलर बघा किती असा रिफ्लेक्ट होते. खूप सुंदर बाप्पा आहे या. आणि इथल्या ना प्रत्येक गणपती बाप्पाची जी डोळ्यांची जी आखणी पाहताना खूपच सुंदर अशी आखणी, म्हणजे डोकं चक्रावून दिलं असे इथले बाप्पा आहेत. आणि बाप्पाच्या मुकुटावरचा जो काम पाहताय ना हा बघा खूपच सुंदर असं मुकुटावरचं काम पाहायला मिळतं आपल्याला. असा असणार आहे बाप्पाचा. हा 2 फुटाचा असणार आहे डबल सिंहवाला गणपती बाप्पा. आता आपण पाहतोय पेशवा गणपती बाप्पा, जो की 2 2.25 फुटाचा असणार आहे. हा खूपच सुंदर म्हणजे त्या बाप्पाची जी लिखा आहे ना ती मला प्रचंड आवडली आहे. दोन्ही साईडला बघू शकता आपल्याला मोरांचं काम पाहायला मिळते. ब्ल्यू कलरमध्ये त्यांनी मोर दाखवलेले आहेत. आणि बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला बाळीसुद्धा पाहायला मिळते. इकडे पानाचे पेंडंट मोठे मोठे असे यूज केले ज्याच्यामुळे ना खूप अशी लाऊड वाटते ज्वेलरी बाप्पाची. आणि मुकुटाचं जो काम बघताना हा बघा अशा प्रकारे मुकुटाचं काम आहे. एकदम म्हणजे क्वालिटीवाले बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि डार्क पिंक कलरचा बाप्पाच्या अंगावरती आपल्याला शेळा पाहायला मिळतो. आणि बेबी पिंक कलरमध्ये म्हणजे व्हायलेट कलर आहे थोडासा असा, बेबी पिंक कलर आणि व्हायलेट कलरचा मिक्स आहे. त्या कलरमध्ये आपल्याला बाप्पाचं धोतर पाहायला मिळतं. आणि त्या धोतराला ना मोत्यांची अशी लेस लावलेली आहे, बघू शकतो खूप सुंदर. इकडे बाप्पाचं फर्निचर पाहतोय, वरती गादी आहे. आणि या साईडला लोड आहे. बाप्पाची जी बसण्याची जी पोझिशन आहे ती पेशवा टाईप आहे, त्याच्यामुळे हा बाप्पाला पेशवा असं नाव आहे. आणि हा बघू शकता डबल लोडवाला क्रॉस गणपती बाप्पा असा असणार. हा बाप्पाने एकदम कसं क्यूट दिसतं, क्यूट फेस आहे बाप्पाचा. बाप्पाचा फेस कसं माहिती आहे का, जसे मुंबई साईडला जसे मोठे मोठे गणपती बाप्पा जसे नेतात ना त्या बाप्पाचा जसा फेस असतो ना तसाच्या बाप्पाचा फेस आपल्याला पाहायला मिळतो. एकदम क्यूट वाटतो आहे हा बाप्पा. आणि जो बाप्पाला जो धोतर नेसवलं ना तो हा बघू शकता असा लाईट आबोली कलर आहे, त्याच्यामुळे ना खूपच रॉयल लुक दिसते बाप्पाचा. आणि जी लेस वगैरे यूज केली बाप्पाला ती पूर्ण मोत्यांची आणि डायमंडची असणार आहे, त्याच्यामुळे एकदम असं रॉयल लुक येते बाप्पामध्ये.
आणि बाप्पाला ना इथे 2 नाम आपल्याला पाहायला भेटतात. वरती एक त्रिशूळाचं नाम आहे आणि खाली जसं महादेवांचा असतो ना तसा नाम आहे आणि त्याच्या खाली ओमसुद्धा आहे. खूप गोड दिसतोय हा बाप्पा. बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला शंखसुद्धा पाहायला मिळतोय. ओ माय गुडनेस मंडळी, आता आपण ही बाळमूर्त पाहतोय. 2 फुटाचा चौरंग बाप्पा आहे हा. खूप गोड आहे. मी ही मूर्त जी आहे ना ती मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवली होती. ही मूर्त आहे ना ती मला खरंच खूप आवडलेली आहे. कारण की काय माहिती आहे का, ही बाप्पाला जी फुलं लावलेत ना वरती बाप्पाच्या फेट्याला, त्याच्यावरती ना जसे छोटे छोटे जसे मोत्यांसारखे दिसतात बघा. त्याच्यानं खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो. कारण मी ही फक्त इथेच बघितलं. मी मागच्या पण इथेच बघितलं. मी अजून कुठे बघितलंच नव्हते दुसऱ्या वर्कशॉपमध्ये. आणि वरती बाप्पाच्या फेट्याला ना 2 मखमलीचे पीससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, जे की पिंक आणि व्हाईट कलरमध्ये. बाप्पाच्या फेट्याला 2 साईडला तुरे पाहायला मिळतात आणि वरती ना कृष्णाचा ब्रॉशसुद्धा लावलेला आहे. खूपच युनिक असं वाटतं आहे बाप्पाच्या दोन्ही हातांमध्ये आपण फुलं पाहतोय. आणि बाप्पाच्या सोंडेवरचा जो ज्वेलरीचा जो काम आहे ना तो बघू शकता किती नाजूक असा काम केलेला आहे. त्याच्यामुळे एकदम क्यूट वाटते बाप्पाच्या हातातला मोदकसुद्धा बघू शकता खूपच गोड दिसतं. आणि बाप्पाला ना पूर्ण व्हाईट टोनमध्ये केलेलं आहे. व्हाईट बाप्पाला धोतर आहे, व्हाईट शेल आहे आणि व्हाईटच फेटासुद्धा आहे. त्याच्यामुळे पूर्ण व्हाईट टोनमध्ये बाप्पा दिसतोय. हा खूप गोड असा बाप्पा आहे. आणि बाप्पाचा जो फर्निचर आहे त्याला चौरंग आहे त्याला गोल्ड मेटॅलिक कलर यूज केला आहे. त्याच्यामुळे प्रॉपर जो बाप्पाचा लुक आहे ना असा आहे आणि जो खूपच गोड दिसतोय बाप्पा हा. आता आपण पाहतोय बाळमूर्त, कृष्ण अवतारामधली बाळमूर्त, जी की 2.5 फुटाची असणार आहे. बाप्पाच्या पाठीमागे आपण मोर पाहू शकता. हा जो मोर आहे ना बघा असं पूर्ण दाखवलं आहे. मोराची अशी मान वगैरे आणि इकडे पाठीमागे पिसारासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाप्पांना असं दगडावरती बसला आहे आणि बाप्पाच्या हातामध्ये ना अशी बासरी अशी दाखवलेली आहे. सध्या बासरी नाही पण तसेच हात आहेत बाप्पाचे. बाप्पाला ओरिजिनल केस यूज केलेले आहेत त्यांनी बघू शकता. आणि वरती जी पगडी जी आहे ना ती प्रॉपर अशी वर्क केलेली दिसते. आपला कृष्णासारखी वरती 2 आपल्या ब्रॉशसुद्धा पाहायला मिळतात आणि तिकडे वरती मोरचा पीससुद्धा आहे. आणि जो बाप्पाचा नाम बघते ना बघा, ओरिजिनल असं कृष्णासारखं नाम आहे बाप्पाचं. आणि बाप्पांच्या डोळ्यातली जी शाईन बघताय ना बघा, एकदम असे जिवंत डोळे वाटतात बाप्पाचे, जे की खूपच सुंदर आहे. आणि बाप्पाच्या दागिन्याचा जर विचार केला ना तर इथे ना बाप्पाला कृष्णाचा असा ब्रॉच यूज केला आहे त्यांनी. आणि बाप्पाच्या बांगड्या वगैरे प्रॉपर अशा आपल्याला वर्क केला पाहायला मिळतात. जी गालातली जी बाप्पाची जी तुम्ही ज्वेलरी पाहता ना ती एकदम अशी नाजूक आहे. हा नाजूक एकदम गोड बाप्पा वाटतोय. हा एकदम क्यूटचा बाप्पा आहे. हा कृष्ण अवतारामधली ही 2.5 फुटाची असणार आहे बाळमूर्त. आणि मंडळी हा आपण पाहतो एक 4 फुटाचा व्यंकटेश गणपती बाप्पा. बघू शकता बाप्पाचा कसा मुकुट वगैरे आहे. हा जो पूर्ण वर्क व्हायला बाप्पा दिसतो आपल्याला. मेटल ज्वेलरी यूज केले आहे. बॉल चेनसुद्धा पाहायला मिळते आणि डायमंड ज्वेलरीसुद्धा पाहायला मिळते आपल्याला. आणि जो बाप्पाचा तो नाम बघते ना बघा, अतिशय युनिक असं बाप्पाचं नाम आपल्याला पाहायला मिळतो आहे. पूर्ण क्वालिटी आपल्याला SN आर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि बाप्पाच्या दागिन्यांचा विचार केला ना बघा, पूर्ण अशी लाऊड ज्वेलरी यूज केलं आहे त्यांनी. बाजूबंद बाप्पाची गळ्यातली ज्वेलरी. आणि ही ती थोडीशी ना ती युनिक दिसते कारण की पूर्ण पोटाच्या वरती ना आपल्याला दोन्ही साईडनं ज्वेलरी पाहायला मिळते. आणि जो बाप्पाचा धोतर आहे ना तो कशा प्रकारे टाकला आहे बघा. इथे वरती एक तुरा आहे, खाली एक तुरा आहे मध्ये म्हणजे, आणि नंतर मग इकडे अशी लेस लावली आहे. खूपच सुंदर असं त्यांनी बाप्पाला डिझाईन केलेलं आहे. असा लुक असणार आहे प्रॉपर बाप्पाचा. आणि बाप्पाच्या सिंहासनाला ना हा बघा इथे आपल्याला मोरसुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे हा रथाचा ॲक्च्युली जसा प्रकार आहे. रथावरती बाप्पा बसलेला आहे. बाप्पाच्या पाठीमागे तिकडे आपल्याला लोटसुद्धा पाहायला मिळतो. की खूपच सुंदर हा 4 फुटाचा असणार आहे व्यंकटेश. हा बाप्पा बघू शकता खूपच क्यूट बाप्पा दिसतो. हा लालबागचा राजा आहे जो की 2.5 फुटाचा बाप्पा असं. हा बाप्पाची पहिली मस्त आपण ना प्रभावल बघून घ्या. पूर्ण गोल्ड मेटॅलिक कलर यूज केला आहे बाप्पाच्या प्रभावलला. आणि छोटी छोटी अशी पिंक फुलं जी दाखवलेत ना एकदम अशी क्यूट दिसतात. वरती आपण कीर्तिमुखसुद्धा बघू शकता. आणि असा बाप्पाचा लुक असणार आहे. पूर्ण वरती ना मेटल ज्वेलरीचे पेंडंट यूज केले आहेत. आणि वरती हे असे ना नवीन यंदाची ट्रेंडिंगवाली ज्वेलरी आहे ती त्यांनी यूज केली. अशी एकदम अशी बटनासारखी वाटते ती. खूपच सुंदर अशी आतमध्ये त्याच्या वर्क आपल्याला पाहायला मिळतो. बघू शकता ही ज्वेलरी. आणि या बाप्पाचे जे लालबागच्या राजाचे ना डोळे छोटे असतात, पण या बाप्पाचे ना छोट्या डोळ्यामध्ये सुद्धा पूर्ण आपल्याला डिटेलिंग पाहायला मिळते. बघू शकता पूर्ण अशी चमक आणि एकदम असे जिवंत डोळे बाप्पाचे पाहायला मिळतात आपल्याला लालबागच्या राजाचे. बाप्पाच्या सोंडेवरती ना त्यांनी मोठा असा पानाचा ब्रॉच असं लावलेला आहे, की खूप सुंदर दिसतंय. बाजूबंद बाप्पाचे पाहू शकता पूर्णपणे असे वर्क केलेले पाहायला मिळतात. हातातल्या बांगड्यासुद्धा आपण पाहू शकतो एकदम कड्याप्रमाणे त्यांनी डिझाईन केल्यात. अशी खूप लाऊड दिसते ज्वेलरी ती. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना असं बघू शकतो तुम्ही एकदम मोरपिसी कलरमध्ये असा आहे, जो की खूपच छान वाटतो. आणि जो शेलाची लेस पाहताना बाप्पाची ती अशी एवढी जाड आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यामुळे तो खूप असे लाऊड दिसतोय शेला. आणि असा ओव्हरऑल बाप्पाचा लुक असणार आहे की खूपच सुंदर लुक आहे बाप्पाचा. आता आपण पाहतोय ही बाप्पाची एक 2.5 फुटाची बाळमूर्त आहे.
असा प्रॉपर लुक असणार आहे बघू शकता, जो की खूपच क्यूट असा बाप्पा दिसतोय. बाप्पाला ना ओरिजिनल असे केस यूज केले आहेत त्यांनी आणि वरती बाप्पाच्या पगडीला ना अशी रंगेबेरंगी अशी त्यांनी फुलं यूज केले आहेत. आणि वरती आपण 2 पीससुद्धा पाहू शकतो आणि वरती नाही कसा कृष्णाचा असा क्रॉससुद्धा त्यांनी लावलेला आहे आणि इकडे मोराचा पीस. आणि जो बाप्पाचा नाम पाहताय ना बघा, एकदम असं युनिक नाम आहे बाप्पाचा. आणि सोंडेवरचं काम पाहू शकतो, एकदम असं नाजूक बाप्पाच्या सोंडेवरती काम केलं त्यांनी. आणि बाप्पाच्या गळ्यातला जो पेंडल बघताय जो की खूपच मोठा आहे, त्याच्यामुळे खूप असं तो भारी दिसतोय. आणि बाप्पाच्या आपण हातामध्ये इकडे फुलंसुद्धा पाहतोय. आणि तो बाप्पासाठी जो धोतर यूज केला तो डार्क पिंक कलरमध्ये धोतर आहे आणि तो ना वरती असं गोल्डन कलरचा शाईन मारते. आणि बाप्पाचे पैजर आहे ना तो एकदम जो असा वाला जसा असतो ना बाप्पाच्या पायामध्ये तसा तो त्याला डिझाईन केला आहे. आणि खालती उशीवरती बाप्पाचा पाय आहे. ओव्हरऑल जो बाप्पाचा लुक आहे ना तो असा असणार आहे, हा बघू शकता. आणि इथे ना बाप्पाची ना मोदकांची वाटीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यामध्ये खूप असे मोदक आहेत आणि त्या मोदकांवरती ना मोषकराज पण आलेला आहे बघू शकता आपण. असे मोदक दिसतात आपल्याला. खूपच सुंदर असा हा बाप्पा आहे. हा एक 2.5 फुटाची बाळमूर्त आहे. पाहतोय वर पाय टिटवाळा बाप्पा, अशा प्रकारे बाप्पाचा लुक असं बघू शकता. खूपच सुंदर बाप्पा आहे हा. बाप्पाचा पहिली गोष्ट हा जो धोतर आहे तो डार्क असा येलो कलरमध्ये बाप्पाचा धोतर आहे. आणि जो बाप्पाचा हे आहे ना सिंहासनाचं जे आहे ना फर्निचर, त्याला ना गोल्ड मेटॅलिक कलर यूज केला, त्याच्यामुळे ना धोत्राचा आणि त्याचा जो कलर आहे ना तसं पूर्णपणे असं मॅच होऊन गेला आहे. आणि जशी बाप्पाची जी ज्वेलरी आहे अशी पूर्ण अशी ओरिजिनल अशी ज्वेलरी वाटते. पूर्ण कॉम्बिनेशन मला बाप्पा वाटते हा येलो टोनमध्ये जसा असतो तसा वाटते हा. आणि जो बाप्पाचा बॉडी कलर जो बघते ना बघा, एकदम फेअर आणि गोरा असा बाप्पाचा बॉडी कलर आपल्याला पाहायला मिळतो. बाप्पाच्या कानामध्ये तिकडे बालीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, जे की ना मोत्यांची अशी वाली आहे आणि खूपच सुंदर दिसते असा हा बाप्पा. हा आहे वरपाय टिटवाळा बाप्पा, एक 2.5 फुटाचा बाप्पा आहे. मंडळी हा आपण पाहतो बघू शकतो 2 फुटाचा दगडूशेठ बाप्पा आहे. आणि त्याला कशा प्रकारे डिझाईन केलं पाहू शकतो. पूर्ण ज्वेलरी यूज केलं आहे बाप्पाला. पूर्ण ज्वेलरी म्हणजे बघू शकता इकडे ना बॉल चेन अशी यूज केली आहे आणि वरतीसुद्धा आपण पाहू शकता आतमध्येसुद्धा बॉल चेन आहे जी की छोटीवाली आहे. आणि जो बाप्पाच्या सोंडेवरची जो ब्रॉच बघताय बघा, सुंदर असं बाप्पा दिसतं. पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलं आहे बाप्पाला. पूर्ण सोन्याने मडलेला बाप्पा दिसता. अक्षरशः मी तर असा बाप्पा कधीच पाहिला नव्हता. पूर्ण असा ज्वेलरी केलं आहे बाप्पाला, कुठेच कपडा यूज केला नाही बाप्पाला. जो फक्त दिसतो तो आपला फक्त एक बाप्पाचा फेस दिसतोय, नॉर्मल हात आणि फक्त थोडेसे असे पाय, बाकी पूर्ण अशी ज्वेलरी यूज केली बाप्पाला. खूपच युनिक असं बाप्पा आहे. डिफरंट स्टाईलने बाप्पाला डिझाईन केलं आहे त्यांनी. आणि वरती ना बाप्पाच्या असे ब्ल्यू कलरमध्ये पेंडंट यूज केले आहेत मेटल ज्वेलरीवरती. आणि जे मुकुट बघताना तो किती लाऊड असा बाप्पाचा मुकुट आपल्याला पाहायला मिळतो आहे. अशा प्रकारे बाप्पाला डिझाईन केलेलं आहे. खूपच सुंदर दिसा. हा 2 फुटाचा दगडूशेठ बाप्पा आहे. आणि बाप्पाच्या हातातल्या जे आपण अंगठ्या पाहतोय ना, हा बघा पूर्ण अशा रंगीबेरंगी आपल्याला अंगठ्या पाहायला मिळतात दोन्ही हातामध्ये बाप्पाच्या. खूपच सुंदर असं बाप्पा आहे हा. दगडूशेठ असणारा हा 2 फुटाचा. चंद्रावरती बसला बाप्पा, एक 1.5 फुटाचा बाप्पा आहे हा. अतिशय क्यूट असा बाप्पा आहे. असा पूर्ण असा पिंक वाटते बाप्पा, कारण की बाप्पाच्या अंगावरती जो शेर आहे तो सुद्धा पिंकमध्ये आहे. बाप्पाचा धोतरसुद्धा पिंक कलरमध्ये पेंट केला आहे. आणि ज्या बाप्पाच्या हातातले जे आपण फुलं पाहते अशी एकदम अशी क्यूट फुलं वाटते. असं छोटूसा असं बाप्पा आहे हा, एकदम क्यूट सारखा. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ज्वेलरी वर्क केलं पाहायला मिळतं. एकदम अशी नाजूक ज्वेलरी आहे बाप्पाची. खूपच गोड गणपती बाप्पा आहे हा. बाळमूर्त असणार आहे 1.5 फुटाची. आणि इकडे आपण पाहतोय महादेव स्वरूपात बाप्पा, जो की पिंडीवरती बसलेले आहे. बघू शकता खाली असा पिंडीचा आकार दिलेला आहे त्यांनी आणि वरती असा बाप्पा विराजमान झाल्यात. आपण बाप्पाच्या हातामध्ये तिकडे डमरूसुद्धा पाहतोय. इकडे बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला लाडू पाहायला मिळतो. आणि बाप्पाचे जे डोळे आहेत ना ते बघू शकता तुम्ही, ब्ल्यू कलरमध्ये बाप्पाचे डोळे दाखवले आहेत. आणि जो बाप्पाचा वरचा जो 3रा डोळ्याची जी लिखाई केली ना ती पण बघू शकता. अतिशय सुंदर अशी आपल्याला लिखाई पाहायला मिळते. बाप्पाच्या बाजूबंद आणि गळ्यामध्ये आपल्याला रुद्राक्षांच्या माळा पाहायला मिळतात. आणि त्याच्यावरती सुद्धा मेटल ज्वेलरीचे पेंडंट आपल्याला पाहायला मिळतील. खूपच सुंदर आणि युनिक असा बाप्पा आहे हा. आणि इकडे आपण पाहतोय 1.5 फुटाचा एक कृष्ण अवतारवाला गणपती बाप्पा. बाप्पाला आपण ओरिजिनल केस पाहू शकतो. वरती बाप्पाची पगडी ज्याला रंगेबेरंगी फुलं यूज केले आहेत त्यांनी, वरती मोरचा पीससुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि इकडे ना बाप्पाना हा पूर्ण ज्वेलरी वर्कवाला आपल्याला पाहायला मिळते, कारण की इतका छोटा बाप्पा आहे. बघू शकता हा 1.5 फुटाचा फक्त बाप्पा आहे. त्याच्यामध्ये पण खाली ना असं दगडावरती बाप्पा बसला आहे, तर त्याच्यामुळे तो बाप्पा खूप छोटा झाला आहे. परंतु त्यांनी जे वर्क केलेलं आहे ना तो खूपच सुंदर असं आपल्याला वर्क पाहायला मिळतो आहे. आपण पाहतो एक 4 फुटाचा कलश प्रभाववाला बाप्पा. कलश प्रभाववाला का माहिती का, पाठीमागे बाप्पाच्या पण तुम्ही कलश पाहू शकता. वरती बघा, वरती श्रीफळसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि इकडे कलश आहे बाप्पाच्या प्रभावला. आणि असा बाप्पाचा प्रॉपर लुक असणार आहे, जो की 4 फुटामधले बाप्पा आहे हा. खूपच गोड असा बाप्पा आहे हा. आपला जो धोतर आहे तो एकदम सिल्वर कलरमध्ये बाप्पाला धोतर आहे. आणि त्याच्यावर तो शाईन करतो आहे. खूप डार्क ब्लॅक कलर आणि गोल्ड कलरची लेस पाहायला मिळते आपल्याला. आणि पूर्ण ज्वेलरी वर्क केलं बाप्पा पाहायला मिळते. बाप्पाच्या
गळ्यामध्ये जो शेला टाकला आहे तो असा डार्क असा पर्पल कलरमध्ये आपल्याला शेला पाहायला मिळतो आहे. आणि जो बाप्पाचा जो नाम आहे ना तो पण एकदम खालतीनं असा कलशासारखा आपल्याला पाहायला मिळतो. खाली पानं आहेत त्याच्या आणि असं वरती श्रीफल जसा ठेवला तसा हा बाप्पाची एकदम अशी मिनिंगफुल लिखाई केलेली आहे बाप्पाची. सोंडेवरती सुद्धा बघू शकता एकदम असं मोठा असा ब्रॉच लावलेला आहे. असा लुक असणार आहे बाप्पाचा प्रॉपर. हा 4 फुटाचा बाप्पा आहे. ओ माय गुडनेस मंडळी, हा पण पाहतो यंदाचा सर्व ट्रेंडिंगचा बाप्पा आहे हा. यंदा म्हणजे हा बजरंगबलीचा जो अवतार दाखवला आहे, जो प्रभू श्रीरामांच्या भजनात असा दंग बाप्पा आहे, या अशी मूर्ती असणार आहे. आणि हा ना यंदाचा ट्रेंडिंगवाला बाप्पा आहे. आणि अशा प्रकारे डिझाईन केल्याने याला मी पूर्ण आमच्या विभागात असे बाप्पाला डिझाईन केलेला पाहिला नव्हता. हा पहिलाच असा बाप्पा बघतोय जो की मला प्रचंड आवडला आहे. बाप्पाचा जो तुम्ही बघताय ना धोतर, तो ना असं डबल याच्यामध्ये दाखवलं आहे, एक ऑरेंज कलरमध्ये आणि एक तो मोरपिसी कलर असा आहे. आणि खालीसुद्धा बाप्पाचा असं तुरा पाहत आहे. खाली जो वाघोबा आहे ना तो बघा किती डिटेलिंगमध्ये वाघोबाचं सुद्धा काम केलं आहे. जी डोळ्यांची आखणी वगैरे बघते ना प्रॉपर असं वर्क केलेला बाप्पा आहे हा. आणि इकडे बाप्पाची गदा आपण पाहतोय जी की खूपच अशी मोठी आहे. गद्यालासुद्धा मेटॅलिक कलर यूज केलेला आहे. आणि असं बाप्पाच्या गळ्यामधला जो आपण हार पाहतो ना, हा बघा ही जी ज्वेलरी आहे ना बाप्पाची, असं ओरिजिनल त्यांनी हार घातलेला आहे जो की खूपच असं मोठा हार आहे बाप्पाच्या गळ्यामध्ये. आणि बाप्पाचे बाजूबंद वगैरे तुम्ही बघू शकता. आणि हा जो बाप्पा आहे ना एकदम असा मस्क्युलर बाप्पा वाटते, एकदम हल्कप्रमाणे. बाप्पाची अशी बघू शकता तुम्ही बाप्पाचे बायसेप वगैरे कसे दाखवले आहेत ते. आणि मेन म्हणजे जे त्यांच्या डोळ्यांचे जे आखणीचं जे काम आहे ना ते बघू शकता. अतिशय सुंदर अशी बाप्पाची आखणी पाहायला मिळते. वरती जो बाप्पाचा जो नाम पाहता ना तो बघू शकता. आणि खाली इथं सूर्यसुद्धा दाखवलं आहे, पूर्ण डिटेलिंगमध्ये सूर्य एकदम असं प्रॉपर दाखवलेलं आहे. आणि बाप्पाच्या मुकुटाचं काम अतिशय सुंदर असं आहे. हा बाप्पा आहे ना मला प्रचंड आवडला, कारण की मी असा बाप्पा अगोदर पाहिलाच नव्हता. आणि बाप्पाचा जो बॉडी कलरसुद्धा पाहता आहे ना तो बघा अतिशय युनिक असा बॉडी कलर बाप्पाचा आहे. हा खूपच सुंदर असा आहे. आणि ही जी क्वालिटी आहे ना ती आपल्याला फक्त SN आर्ट्समध्येच पाहायला मिळते.